जे तुम्हाला थालीपीठचं बनवून देते ना पीठ मी, आज त्याच पिठाने मी तुम्हाला दाखवते की थालीपीठ कसं बनवायचं. तर इथे मी योग्य तेवढे पीठ घेतलेले आहे माझ्यासाठी आणि मग जिरे ॲड केलं, आपले मसाले ॲड केले थोडेसे, ठेचा ॲड केला म्हणजे अद्रक लसूण मिरचीचा ठेचा हा आवर्जून टाका, कांदा बारीक चिरून मग कोथिंबीर भरभरून टाकली आणि असं पीठ मळून घेतलं घट्ट. आता मस्त इथे रुमाल घेतला मी स्वच्छ आणि ओला करून घेतलेला आहे पूर्ण आणि त्यावर असं एक थोडा गोळा ठेवायचा आणि हाताने असं टॅप टॅप करून पसरवायचं. जर चिकटत असेल हाताला तर थोडं पाणी लावून त्याला पसरवायचं आणि जास्त मोठे करायला जायचं नाही. जितकं आपल्याला जमेल ना त्या पद्धतीनेच बनवायचं, कारण आपल्याला घरीच खायचं आहे, कोणाला द्यायचं नाही आहे. आणि मध्ये असे छोटे छोटे पॉईंट करून घ्यायचे म्हणजे की सर्कल. ते का? कारण त्यामध्ये आपण तेल ॲड करणार आहोत म्हणून. असं थोडं थोडं तेल टाकून ना मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे. आता मी इथे दुसरी पद्धत दाखवते मी. तर इथे प्लॅस्टिकची पिशवी ठेवलेली आहे त्यावर आणि मग लाटण्याने असं पसरवलेलं आहे. तर हलक्या हातानेच पसरवायचं आहे, एकदम घट्ट घट्ट करून असं म्हणजे की दाबून नाही पसरवायचं आपल्याला. आणि बघा हे थोडं चिटकतं असं पिशवी जेव्हा आपण काढायला जातो तेव्हा. तर थोडी सांभाळून काढली ना की होऊन जाते. आणि पुन्हा मग त्यावर पण असं सर्कल करायचे आणि चांगले खरपूस भाजून घ्यायचे. आणि असंही एक माझे फॉलोवर आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे की मला प्लीज अशी थालीपीठची रेसिपी दाखवा करून. तर त्यासाठी ही रेसिपी आज मी बनवली आहे. त्यानंतर ना इथे सर्व आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि टिफिनला पण हेच होतं, कारण शैलेशला ना हे सगळे पदार्थ आवडतात खायला. आणि मग इथे ऑर्डरीची तयारी करायला घेतली. तर आज सकाळ सकाळच मला बनवायचं होतं सर्व पीठ. मग इथे पटापट मिक्स करून घेतलं. तर हे पीठ मी बनवते ना हे रेग्युलर खाण्यासाठी आहे, जसं की मल्टीग्रेन आहे, पण ह्यामध्ये मी गहू जास्त प्रमाणात ॲड केलेले आहेत कारण ते रोज आपण चपाती खाऊ शकतो त्याची म्हणून. मग इथे दुसऱ्या साईडला हे दुसरं पीठ बनवायची तयारी केली. तर हे पीठ आहे थालीपीठचं. तर ह्यामध्ये मी सर्व असे कडधान्य टाकलेले आहे आणि ज्वारी बाजरी पण ॲड केलेलं आहे, धने जिरं हे सर्व ॲड करून मिक्स केलेलं आहे मी. आणि मग हे तिसरं जे बनवायला घेतलं ते आहे चिल्याचे पीठ. तर हे लहान मुलांसाठी एकदम योग्य आहे, त्यासाठी मी इथे डाळी मिक्स करते. आणि लहानच का मोठे असे म्हणजे एजेडवाले सर्वजण खाऊ शकतात, कारण ह्यामध्ये भरभरून प्रोटीन आहे. तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर कॉमेंटमध्ये मी नंबर दिलेला आहे, नक्की DM करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.